गुड आफ्टरनून स्टुडंट्स, तुमचा वेलकम आहे ऑल इन वन क्लासेसमध्ये. आज आपण पाहणार आहोत क्लास 8 मधला चॅप्टर नंबर इंडायसेस अँड क्यूब रूट. चॅप्टर नंबर 3 बेटा आहे, लक्षात ठेवा. काल मी तुम्हाला काय लॉज ऑफ इंडायसेस शिकवले होते. आज आपण पाहणार आहोत बेटा मिनिंग ऑफ नंबर विथ द रॅशनल इंडायसेस. चला पाहून घेऊ. इथे पहा बेटा, या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे मिनिंग ऑफ नंबर विथ द रॅशनल इंडायसेस. इंडायसेस म्हणजे काय, मी काल तुम्हाला एक एक्झाम्पल समजून सांगितलं होतं बेटा. कालचा एक्झाम्पल असा होता 5⁴ होता. तर वरच्याला आपण काय म्हणतो बेटा, इंडेक्स म्हणतो, म्हणजे इंडायसेसमध्ये येत होते, आणि खालच्याला आपण काय म्हणतो, बेस म्हणतो. हे तुम्हाला माहीत आहे. मिनिंग ऑफ द नंबर वेन द इंडेक्स इज अ रॅशनल नंबर ऑफ द फॉर्म 1/n. 1/n आहे बेटा, लक्षात ठेवा. 1/n म्हणजे काय, पॉवर असते बेटा. लेट अस सी द मिनिंग ऑफ इंडायसेस इन द फॉर्म ऑफ रॅशनल नंबर. इथे शब्द दिलेला आहे बेटा इंडायसेस, आणि इंडायसेस हे रॅशनल नंबरसाठी सच ॲज बेटा 1/2 म्हणजे 1/2 म्हणजे काय, स्क्वेअर. 1/3 म्हणजे काय, क्यूब. 1/5 म्हणजे काय, फिफ्थ रूट. 1/n म्हणजे nth टर्मपर्यंत. ठीक आहे. टू शो द स्क्वेअर नंबर ऑफ बेटा इंडेक्स इज अ रिटर्न इज अ 2. ओके, आपण इंडेक्स इज अ रिटर्न ॲज अ 2 अँड शो दॅट द स्क्वेअर रूट ऑफ नंबर बेटा इंडेक्स इज अ रिटर्न ॲज अ 1/2. म्हणजे ज्याचा स्क्वेअर असेल त्याला आपण 1/2 ने काय करू शकतो बेटा, रिप्रेझेंट करू शकतो. त्यांनी एक एक्झाम्पल आपल्याला दिलेला आहे बेटा, स्क्वेअर रूट ऑफ 25. म्हणजे ते म्हणतात की बेटा 25चा स्क्वेअर रूट रिटर्न ॲज √5 युझिंग द रॅडिकल साईन. या साईनला आपण कोणतं साईन म्हणतो बेटा, रॅडिकल साईन म्हणतो. हे लक्षात ठेवा. पण बोलताना आपण याला स्क्वेअर रूट म्हणतो. ठीक आहे, अंडर रूट म्हणतो, पण याला या सिम्बॉलचा काय नाव आहे बेटा, रॅडिकल साईन. ओके, लक्षात ठेवा. युझिंग इंडेक्स इज एक्सप्रेस बाय. आता जर विचारलं 25ला आपण असं पण लिहू शकतो बेटा, 25चा रॅडिकल साईनमध्ये. ओके, आणि 25ला आपण याप्रमाणे पण लिहू शकतो. लक्षात ठेवा, 25 1/2 म्हणजे हे स्क्वेअरला आपण याप्रमाणे पण लिहू शकतो. हे लक्षात ठेवा बेटा. इन जनरल बेटा स्क्वेअर ऑफ कॅन बी रिटर्न ॲज, आपण जनरली काय लिहितो बेटा, 5चा स्क्वेअर किती बेटा, 25. ओके, इथे दिलेलं त्यांनी एचा स्क्वेअर. ओके, लक्षात ठेवा. एक एक्झाम्पल, स्क्वेअर रूट. मग याचा कसा येणार बेटा, हे जे स्क्वेअर असते बेटा याप्रमाणे चालले जाते, आणि ए इथे येऊन जाते बेटा. याला आपण इथे स्क्वेअर रूट लिहू शकतो याप्रमाणे. ठीक आहे. सिमिलरली क्यूब ऑफ रिटर्न ॲज अ A3. क्यूबला लिहिण्यासाठी आपण काय लिहू शकतो बेटा, क्यूब रूटला समजा क्यूब इथे लिहितो बेटा आपण, आणि इथे जे व्हॅल्यू असेल बेटा 27चा क्यूब रूट काय निघते, 3 काय निघते बेटा, 3 निघते. 3चा क्यूब 27, 27चा क्यूब रूट 3. ओके, तर हे बेटा बेसिक कॉन्सेप्ट होतो तुम्हाला. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी काही एक्झाम्पल, आता आपण आपल्या एक्झरसाईजवर जाऊ बेटा. लक्षात ठेवा. तर एक्झरसाईजवर जाताना तुमचं जे पुस्तक आहे, ठीक आहे, हे पहा. आज आपण घेणार आहे बेटा इथे हे जे तुमची प्रॅक्टिस सेट आहे 3.1. आता सुरुवात करणार आहे आपण याला. मी एक एक्झाम्पल समजून सांगतो, मग तुम्हाला काही एक्झाम्पल घरी सॉल्व्ह करण्यासाठी देतो. आज आपण ही एक्झरसाईज एंड करणार आहे. तर चला बेटा, याला आपण घेऊन टाकू आपल्या सॉल्व्ह करण्याच्या याच्यामध्ये. हे पहा, हे पहिला एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला बेटा. एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर इन द इंडेक्स फॉर्म. इथे दिलेला आहे तुम्हाला, इंडेक्स फॉर्ममध्ये आपण करणार. तर एकेकाला आपण सॉल्व्ह करणार बेटा. याला फिफ्थ रूट ऑफ द 13 म्हणजे इंडेक्स फॉर्ममध्ये याला काय करणार आपण बेटा, रिप्रेझेंट करणार. हे लक्षात ठेवा. आता इंडेक्स फॉर्ममध्ये रिप्रेझेंट फॉर्म करताना बेटा आपण कसा करणार, लक्षात ठेवा. याला मी एक आउटलाईन करून घेतो. ठीक आहे. आता पहा बेटा, याचा आन्सर लिहिताना आपण याप्रमाणे आन्सर लिहिणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे बेटा, फिफ्थ रूट ऑफ 13. फिफ्थ रूट ऑफ 13. फिफ्थ रूट ऑफ 13. 13चा फिफ्थ रूट बेटा. तर याला असं लिहिणार आपण. पहा बेटा, एक क्वेश्चन जे दिलेला आहे तुम्हाला, फिफ्थ रूट ऑफ 13. याला याप्रमाणे लिहिता. पहा बेटा, 13 लिहून टाकायचा. किती रूट म्हटलं बेटा, 13चा किती रूट बेटा, फिफ्थ. तर डोक्यावर काय देऊन टाकायचं बेटा, 5 देऊन टाकायचं. तर याला असं लिहायचा 1/5.
5. ओके बेटा, 1/5. सेकंड एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं बेटा 6th रूट ऑफ, याचा आन्सर बेटा 6th रूट ऑफ 9. तर 9चा बेटा 9 लिहून टाकायचा आन्सरमध्ये आणि 6 रूटला 1/n, काऊन का आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे लक्षात ठेवा, 1/n टर्ममध्ये लिहा जाते. ठीक आहे, तर 6th रूट याला आपण कसं लिहिणार बेटा, स्क्वेअर रूट ऑफ बेटा 256. इथे शब्द दिलेला आहे स्क्वेअर, तर आपण काय करणार बेटा 256, इथे स्क्वेअर लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालते बेटा. पण याला आपण कसं लिहिणार बेटा, स्क्वेअर रूट ऑफ द 20, और याला आपण याप्रमाणे पण लिहू शकतो बेटा 256 1/2. लक्षात ठेवा काय लिहिलं मी, 256 पाय इकडे बेटा, 256 1/2. 1/2 म्हणजे काय, 2 म्हणजे काय स्क्वेअर, 3 म्हणजे काय पाय इकडे, 2 म्हणजे काय बेटा, आपण 2 ला काय म्हणतो स्क्वेअर, 3 ला काय म्हणतो बेटा क्यूब, 4 ला काय म्हणतो 5th रूट. ओके, 5 ला 5th रूट, 6th रूट. लक्षात ठेवा याप्रमाणे. तर पहिला क्वेश्चन समजला तुम्हाला बेटा. ठीक आहे, आता यामध्ये मी हे याप्रमाणे लिहिले बेटा. ठीक आहे, आता एक काम करा, होमवर्क म्हणून इकडे पहा, होमवर्क म्हणून मी तुम्हाला हे 3 क्वेश्चन देतो बेटा खालचे, क्वेश्चन नंबर 4, 5 आणि 6. हे तुम्हाला होमवर्क बेटा, क्वेश्चन नंबर 4, 5, 6. याला जे आपण फर्स्ट सेकंड सॉल्व कसं लिहिलं बेटा, हे कसे सॉल्व केले याप्रमाणे तुम्ही मला सॉल्व करून दाखवा. हे तुम्हाला HW, हे पण तुम्हाला बेटा HW, हे पण तुम्हाला HW. ओके बेटा, हे तुम्हाला होमवर्क आहे. आता चला क्वेश्चन नंबर 2 वर जाऊ बेटा आपण. क्वेश्चन नंबर 2. आता पहा, हे सेकंड क्वेश्चन दिलेला आहे तुमच्या पुस्तकामध्ये बेटा. मी याला आपल्या व्हाईट बोर्डवर घेऊन टाकतो बेटा. पहा बेटा, इथे हे क्वेश्चन दिलेलं आहे तुम्हाला. याचा प्रत्येकाचा एकेकाचा आन्सर मी सॉल्व करून दाखवतो बेटा. फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे तुम्हाला बेटा. फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे इन ब्रॅकेट 81 4th रूट. ओके बेटा, तर याला सॉल्व करताना जेव्हा तुम्ही याला सॉल्व करता, याला आपण कशामध्ये लिहिणार माहिती तुम्हाला, याला टेक्स्टमध्ये लिहा बेटा, टेक्स्टमध्ये. तर टेक्स्टमध्ये लिहिताना काय करणार बेटा, 81 दिलेला आहे बेटा, इथे याला काय म्हणतो 4th, असं लिहायचा 4th लिहायचा बेटा. ठीक आहे, 4th रूट ऑफ, 4th रूट ऑफ असा शब्द लिहायचा बेटा 81. कोणाचा बेटा, 81चा 4th रूट आहे 81, 4th रूट ऑफ 81. चला सेकंड एक्झाम्पल पाहून घेऊ बेटा. सेकंड एक्झाम्पल किती दिलेलं आहे बेटा 49. इथे 2 ला आपण स्क्वेअर म्हणतो बेटा, हे तुम्हाला माहिती आहे बेटा. तर याला काय म्हणणार तुम्ही, स्क्वेअर रूट. 2 ला ते स्क्वेअर म्हणतात बेटा, स्क्वेअर रूट ऑफ 49. संपलं बेटा, क्वेश्चन समजला असेल तुम्हाला, स्क्वेअर रूट ऑफ द 49. थर्डचा सांगा बेटा, थर्ड क्वेश्चनचा मला, जे थर्ड क्वेश्चन आहे इथे दिलेला आहे बेटा 15, इथे दिलेला 1/5. याचा आन्सर कसं लिहिणार आपण सांगा बरं. तर तुम्ही काय लिहिणार बेटा, 5th, काय लिहिणार तुम्ही 5th रूट ऑफ 15, 5th रूट ऑफ द 15. ओके बेटा. त्यानंतर बेटा आता मी एक देतो बेटा, हे क्वेश्चन देतो 100चा, क्वेश्चन नंबर 5. ओके, इथे दिलेलं बेटा 19, किती दिलेलं बेटा 19, इथे दिलेलं बेटा 100 1/19 असं दिलेलं. याला काय लिहिणार बेटा 19th, काय लिहिणार तुम्ही 19th, NINTH. ओके, 19th रूट ऑफ 100. ठीक आहे बेटा. आता उरले कोणते बेटा, हे क्वेश्चन आणि हे क्वेश्चन, हे तुम्हाला HW म्हणजे होमवर्क. ओके, सॉल्व करता येईल मला अशी अपेक्षा आहे, तुम्हाला हे सॉल्व करता येईल बेटा. इथपर्यंत समजलं तुम्हाला. ठीक आहे, आता चला बेटा यानंतर चला. आता यामध्ये जे एक्झरसाइज दिलेली आहे तुम्हाला, हे मी 3.2 घेणार बेटा. तर 3.2 घेताना इथे काही तुम्हाला काही एक्झाम्पल दिलेले बेटा सॉल्व करून. पहिले याला पाहून घेऊ. ठीक आहे, हे पाहून घ्या बेटा. पहा बेटा,
द मिनिंग ऑफ नंबर्स हॅव्हिंग इंडेक्स इन द रॅशनल फॉर्म एम अपॉन एन. रॅशनल नंबरला आपण एम अपॉन एन, भरपूर वेळा ए अपॉन बी, भरपूर वेळा पी अपॉन क्यू, अल्फाबेट वेगवेगळे पण तुमच्या पुस्तकात एम अपॉन एन दिलेलं आहे. वी नो दॅट 8चा स्क्वेअर, 8चा स्क्वेअर किती बेटा 64, हे तुम्हाला पण माहिती आहे. तर आपण याला काय म्हणतो बेटा, द क्यूब. आता 8चा स्क्वेअर 64 आहे बेटा, तर याचा क्यूब रूट किती आहे, याचा हे 64चा क्यूब रूट किती येणार 4, हे तुम्हाला माहीत आहे. तर याला सॉल्व करताना बेटा काय करणार तुम्ही, तर सर्वात अगोदर बेटा 64ची पण फॅक्टर पाडू शकता तुम्ही, 64ची फॅक्टर पाडू शकता बेटा तुम्ही, ठीक आहे. तर जर याला तुम्ही 64ला जर तुम्ही बेटा फॅक्टर पाडले तर 2ने याला डिवाइड केला तर किती येणार बेटा, याचे 2ने डिवाइड केले याचे 3, याचे 2, परत याला 2ने डिवाइड केला तर किती येणार बेटा अर्धे होणार, याचे 16, परत याला 2ने डिवाइड केल्यानंतर किती येणार बेटा 8, परत याला 2ने डिवाइड केल्यानंतर किती येणार बेटा 4, परत याला 2ने डिवाइड केल्यानंतर किती येणार बेटा 2, परत याला 2ने डिवाइड केल्यानंतर किती येणार बेटा 1. किती पेअर बनली बेटा 3 3ची पेअर बनली. कितीची पेअर बनली 3 3ची. तर 3 मधून इथे 1 2 घेणार आपण बेटा आणि याच्यातून 2 घेणार आणि या दोघांचा गुणाकार करणार. 2 गुणिले 2 किती झाले बेटा, 2 गुणिले 2 किती झाले 4. ओके, 4चा स्क्वेअर रूट कॅन्सल बेटा, बेदुनी 4, सॉरी स्क्वेअर रूटने करणार आपण याचा, याला असंच लिहिणार बेदुनी 4. आलं बेटा 4. तर बेटा क्यूब रूट काढताना असे 3 3ची पेअर पाडून बेटा त्यामधले एक काढून घ्यायचे, ठीक आहे. 4 आलं बेटा. तर बेटा हे समजलं इथपर्यंत, ठीक आहे. क्यूब रूट ऑफ स्क्वेअर बेटा 8 इज 4 असं म्हणू शकतो आपण. क्यूब रूट ऑफ स्क्वेअर 8 बेटा या वेगळी, याला कसं रीड करणार तुम्ही पहा, हे क्यूब आहे बाहेर, क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 ओके इज 4. ओके, याला असं रीड करायचा. आता रीड करताना बेटा इथे फक्त या एक्झरसाइजमध्ये तुम्हाला रीड कसा करायचा बेटा हे सांगितलेलं आहे. तर मी 2-3 एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, खाली पहा बेटा. या ठिकाणी दिलेला आहे बेटा, हे पाहून घ्या. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे 8 पॉवर 2 अपॉन 3 बेटा, याला कसं रीड करणार बेटा, इकडे पहा, हे 2 इथे लिहायचे आतमध्ये बेटा आणि 3 बाहेर लिहायचे. तर बेटा बाहेर 3 आहे, 3ला क्यूब म्हणतो, क्यूब रूट ऑफ ना आत काय स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर ऑफ 8. ओके, याला कसं म्हणणार बेटा, हे पहा, याला याप्रमाणे पण लिहू शकतो बेटा आपण, याप्रमाणे पण म्हणू शकतोय, म्हणजे यांनी एकदा हे म्हटलेलं आहे आणि याला आपण याप्रमाणे 3ला आत घेऊ शकतो बेटा. स्क्वेअर बाहेर काढा, स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8. दोन्ही पद्धतीने आपण याला रीड करू शकतो बेटा, मिनिंग वेगवेगळे, म्हणजे आपण दोन्ही पद्धतीने याला रीड करू शकतो. ओके, आता याला पहा बेटा, यांनी या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलं आहे 27 रेज टू द पॉवर 4 अपॉन 5, ठीक आहे. यामध्ये तर बेटा 27 4ला आत घेतला त्यांनी, 1/5ला बाहेर घेतला, ठीक आहे, लक्षात ठेवा. तर काय याला काय म्हणणार बेटा, फिफ्थ बाहेर काय बेटा असा आज जायचा रीड करत, फिफ्थ रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 27. मग आता 5ला आत घ्या, 4ला बाहेर घ्या बेटा, ठीक आहे. असा लिहिताना बेटा तर तुम्ही काय करणार बेटा, मिनिंग काय बेटा, 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 27, ठीक आहे. तर पहा बेटा याप्रमाणे आपण जेव्हा दोन्ही पद्धतीने लिहिणार, हे फॉर्म्युले दिलेले आहे तुम्हाला, ए रेज टू द पॉवर एम अपॉन एन. तर एमला जर घेतला बेटा, वरच्याला जर आत घेतला बेटा आणि इथे 1/n घेतला तर मिनिंग काय येणार, nth रूट ऑफ mth पॉवर ऑफ ए, याला असा रीड करायचा. आणि बेटा पहा, आता पहा वरचा आपण आत घेतला होता, आता खालचा आत घेणार बेटा, तर इथे 1/n आला बेटा, याप्रमाणे याला रीड करता mth रूट mth पॉवर ऑफ nth रूट ऑफ ए, याप्रमाणे. हे तर 2 पार्ट करून टाका तुम्ही, हे पार्ट करून टाका. फक्त या ठिकाणी काय येणार, व्हॅल्यू येणार 1 2 3 4 5 6 7 8 9. चला ठीक आहे बेटा, ही समोरची एक्झरसाइज पाहून घेऊ. आता हे तुम्ही फॉर्म्युले पार्ट करून घ्या बेटा. आता पहा, ही एक्झरसाइज दिलेली तुम्हाला किती आहे बेटा 3.2. याला कसा रीड करणार आपण पहा, इथे एक दिलेला आहे तुम्हाला, एक एक्झाम्पल दिलेला आहे बेटा तुम्हाला, मी यामध्येच लिहिणार, लक्षात ठेवा. इथे दिलेला बेटा वरती क्यूब आहे, तर 2 पद्धतीने लिहायचे आपल्याला, जे 2 फॉर्म्युले दिलेले ना, फॉर्म्युला नंबर 1 फॉर्म्युला नंबर 2, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तर मी इथे लिहून टाकतो बेटा, इकडे पहा. परत तुम्ही म्हणणार सर आला कुठून, बरोबर आहे. हे 2 फॉर्म्युले बेटा, हे एक फॉर्म्युला,
1 मिनिट. ठीक आहे, हे पाहून घ्या बेटा. ठीक आहे, हे दोन फॉर्म्युले पाहून घ्या. ठीक आहे, याला याप्रमाणे लिहायचे बेटा. ठीक आहे, आता पहा इथे एक तर दिलेलं आहे तुम्हाला, याने कसं लिहिलेलं इकडे पहा. इथे ते 3 वरती आहे बेटा, तर 3 अगोदर घेतले त्याने. ठीक आहे, क्यूब ऑफ पहिले घ्या बेटा, क्यूब ऑफ स्क्वेअर, क्यूब ऑफ स्क्वेअर ऑफ रूट 25. आणि इथे नंतर 2 घेतले, स्क्वेअर रूट ऑफ द क्यूब ऑफ 225. याचा कसा लिहिणार इकडे पहा बेटा. याला तुम्ही लिहिणार बेटा 4th पॉवर. काय लिहिणार बेटा? 4th पॉवर. मी लिहून देतो बेटा, तुम्हाला लिहून घ्या बेटा. 4th पॉवर. 4th किती बेटा? कारण की स्क्वेअरने याला 4th पॉवर म्हणणार बेटा. 4th पॉवर ऑफ 5th. काय लिहिणार तुम्ही? 5th रूट ऑफ 45. ओके, आता बघा 4th अगोदर घेतला, आता 5th घेऊ बेटा. ठीक आहे, एकदा 4th घेतल्यानंतर आता 5th घेऊ बेटा. 5th रूट ऑफ 4th. ओके, पॉवर 45. 4th पॉवर ऑफ 45. याचा सांगा बेटा. 6th पॉवर. ओके बेटा, असं लिहा बेटा याला. ठीक आहे, हे वरती जे लिहिलं बेटा 6th पॉवर ऑफ 7th लिहा बेटा. ठीक आहे, 7th रूट ऑफ 81. ओके, याप्रमाणे याला लिहा. 7th रूट ऑफ 6th. पहा हे 6 आहे बेटा. 6 पॉवर ऑफ 81. समजा लागला तुम्हाला बेटा. ठीक आहे, त्यानंतर पहा बेटा याचा लिहा बेटा. अगोदर 4th, मी याप्रमाणे लिहितो बेटा, जागा कमी असते म्हणून. 4th पॉवर ऑफ 10th. 10th बेटा खाली. 4th पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 100. ओके, याला असं लिहा. 10th रूट ऑफ 4th पॉवर. ओके, 4th पॉवर ऑफ 100. ठीक आहे, हे तुम्ही होमवर्क बेटा, हे तुम्हाला होमवर्क. ठीक आहे, हे तुम्हाला होमवर्क कंप्लीट करायचं. ठीक आहे बेटा, हे लक्षात ठेवा. आता यानंतर याला लिहून घ्या बेटा. ठीक आहे, आता समोर पहा. आता हे जे याला आपण याप्रमाणे लिहिलं बेटा, लक्षात ठेवा. म्हणजे यांना आपण कोणत्या प्रमाणे लिहिलं? याप्रमाणे. आता अशाला बेटा कशाप्रमाणे लिहायचं बेटा? याप्रमाणे लिहायचं, लक्षात ठेवा. ठीक आहे, याचा मी हे काढून घेतो बेटा स्क्रीनशॉट. ठीक आहे, आता पहिला पाहून घ्या. याला कसं लिहिणार आन्सर बेटा? स्क्वेअर रूट ऑफ बेटा काय दिलेला आहे? स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 121. स्क्वेअर रूट पहिले काय दिलेलं आहे तुम्हाला बेटा? स्क्वेअर रूट दिलेला आहे. तर काय करायचा? 121 बेटा त्याला ब्रॅकेटमध्ये टाकून द्या. 121 झाला बेटा. 121 झालं. इथे दिलेला आहे स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर. पॉवर वरती बेटा असा 5th पॉवर दिलेला, खाली स्क्वेअर रूट लिहायचा. ठीक आहे, स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 121. दुसऱ्याचा पहा बेटा. आता याचा या सेकंड क्यूब ऑफ 4th रूट. क्यूब ऑफ 324 लिहून टाका बेटा. क्यूब ऑफ 4th रूट. रूट जे पण रूट असते बेटा, जे रूट असते बेटा, रूट आपण खाली लिहितो, लक्षात ठेवा. रूट कुठे लिहितो बेटा? आपण खाली लिहितो, हे लक्षात ठेवा. आणि जे पॉवर असते बेटा ते वरती लिहितो, लक्षात ठेवा. ठीक आहे, रूट आपण खाली लिहितो. आता तिसरा एक्झाम्पल पाहून घ्या. 5th रूट ऑफ स्क्वेअर 264. 264 लिहून टाका बेटा. लिहिला बेटा. रूट कुठे लिहितो आपण? खाली लिहितो. 5th रूट, तर इथे खाली लिहून टाका 5th रूट. समजलं इथपर्यंत? रूट खाली लिहायचा.
आणि जे नंतरचं असते बेटा स्क्वेअर ते वरती लिहून टाकायचा. हे तुम्हाला होमवर्क, हे होमवर्क मला करून दाखवायचं बेटा, लक्षात ठेवा. मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. एनी प्रॉब्लेम बेटा? एनी प्रॉब्लेम? ओके. आता इथपर्यंत समजलं असेल तर बेटा फारच चांगली गोष्ट आहे. एकदा पाहू द्या टाईम किती झालेला आहे एकदा. ठीक आहे, मला वाटतं समजलं असेल. ठीक आहे, आता इकडे या बेटा. आपण यामध्ये आता शिकणार आहोत आपण बेटा का 3.3 प्रॅक्टिस सेट आहे आपली. 3.3 प्रॅक्टिस सेट आहे. तर यामध्ये आपण जे 3.3 आहे बेटा याला कसं सॉल्व करणार लक्षात ठेवा. तर मी एक एक तुम्हाला शिकवतो मेथड बेटा. ठीक आहे, हे चॅप्टर संपते मग. तर मी 3.3ला बेटा स्क्रीनशॉट घेऊन टाकतो त्याचा. फक्त आज यापैकी बेटा मी जे क्वेश्चन आहे तुमच्या समोर आहे बेटा. ठीक आहे, प्रॅक्टिस सेट 3.3. इथे दिलेले फाइंड द क्यूब रूट. इथे काय दिलेलं, व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक बेटा, फाइंड द क्यूब रूट ऑफ फॉलोइंग नंबर्स. इथे 1 2 3 4 5 6 पर्यंत एक्झाम्पल दिलेले आहे. तर क्यूब रूट कसा फाइंड करायचा, कोणत्या मेथडने करायचा, याची मेथड मी तुम्हाला सांगतो. क्यूब रूट आता 2-3 मेथड आहे बेटा. ज्या मेथड तुम्हाला जे मेथड इझी वाटेल तुम्हाला त्या मेथडने तुम्ही सॉल्व करणार, हे लक्षात ठेवा. तर पहिले आपण बेटा याला सॉल्व करू. इथेही काही दिलेलं नाही त्यांनी, काही या मेथडने करा त्या मेथडने करा. तुम्ही कोणत्याही मेथडने करा. आपण फॅक्टरायझेशन मेथडने करू त्याला. घ्या फाइंड द फॅक्टरायझेशन मेथड. तर इकडे पहा बेटा, सर्वात अगोदर तुम्ही काय करणार, मी एक फर्स्ट एक्झाम्पल घेतो. 8,000चा, हे लक्षात ठेवा. 8,000 एक्झाम्पल घेतला बेटा. तर यामध्ये तुम्ही काय करणार लक्षात ठेवा बेटा. ठीक आहे, मी याप्रमाणे तयार करून टाकतो बेटा. ठीक आहे, ठीक आहे बेटा. पहा इकडे. आता यामध्ये आपण काय करणार, इकडे पहा बेटा. यामध्ये लिहिणार आपण 8,000. आन्सर आहे बेटा, हे आन्सर आहे. ठीक आहे, याच्यात लिहिणार आपण 8,000. याला 2ने डिवाइड करायचा. कधी लक्षात ठेवा, ज्याच्या एकक स्थानी युनिट प्लेसमध्ये, कुठे बेटा युनिट प्लेसमध्ये 0 2 4 6 8 0 2 4 6 8 येत असेल त्याला कितीने डिवाइड होते बेटा, डिवाइडेड बाय ते त्याला 2ने डिवाइड होते. ज्याच्या एकक स्थानी युनिट प्लेस इथे पहा किती 0 आला युनिट प्लेस, युनिट 10 100,000, त्याला 2ने डिवाइड करू. 8,000ला जर 2ने भाग केला म्हणजे 8,000चे अर्धे केले तर किती होणार बेटा, 4,000. किती होणार बेटा, 4,000. 4,000ला परत 2ने डिवाइड होते बेटा. 4,000चे जर अर्धे केले, हाफ केले तर किती येणार बेटा, 2,000. 2,000ला परत आपण 2ने डिवाइड केलं तर किती येणार बेटा, 1,000. ओके, 1,000ला परत आपण 2ने डिवाइड केलं तर किती येणार बेटा, 500. हे तुम्हाला माहिती आहे. परत 500ला 2ने डिवाइड केलं तर किती येणार बेटा, 250. ओके, 250ला जर आपण परत 2ने डिवाइड केला तर किती येणार बेटा, 125. 125. आता 125च्या एक स्थानी किती आलं बेटा, 5. तर 5ने जर आले त्याला 125ला जर आपण 5ने डिवाइड केला, कसोटी बेटा, आपण म्हणतो त्याला टेस्ट डिव्हिजिबिलिटी. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 1 5, 5 2 10. 12तून 10 गेले बेटा 2. हे 2 5 खाली घेतले बेटा. 5 5 जा 25. म्हणजे कितीने भाग गेला बेटा याला, याला जर 5ने भाग दिला, 5ने जर भाग दिला तर किती उरले बेटा, 25. 25ला परत 5ने भाग द्या बेटा, किती उरले बेटा, इथे लिहितो मी. इथे पहा मी परत इथे हे घेतो बेटा. ठीक आहे, इथे घेतो. ठीक आहे, याला थोडा इरेज करून टाकतो. ठीक आहे, दिसत नसेल तर. इथे पहा म्हणजे 250च्या वर इकडे बेटा. ठीक आहे, म्हणजे दिसत नसेल म्हणून ते वरती घेतले बेटा. ठीक आहे, याच्यानंतर बेटा हे पहा. ठीक आहे, मग बेटा 25ला पण 5 5 25, 5 भाग दिले बेटा. परत 5ने 5 द्या, 5 1 5, 1 आला बेटा. ठीक आहे, आता याची पेअर तयार करा. क्यूब आहे, क्यूब म्हणजे 3 वेळा 3 3ची पेअर तयार करा. हे पहा 1 2 3,
एक दोन तीन, याची बेटा एक दोन तीन. आता किती वेळ आले बेटा, मला याला एरेस करून टाकतो थोडा, इथे लिहितो बेटा, इकडे पहा मी. 8,000 आपण बेटा 8,000ला आपण भाग दिला तर 2 किती वेळ आला बेटा, हे 3 वेळ आला. 2 गुणिले 2 गुणिले 2 इंटू हे परत किती वेळ आला बेटा, 2 वेळा आला. किती वेळ आला, 3 वेळा आला. परत पेन कलर चेंज करतो बेटा, गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. परत बेटा हे किती वेळ आला, इकडे पाहून घ्या, 5 3 वेळा आला. 5 गुणिले 5 गुणिले 5. ओके बेटा, इथे पहा हे पेअर अशी तयार झाली 3 3 ची. हे 3 हे 3 हे 3. काय करतो बेटा, 8,000 लिहिलं आपण बेटा, इज इक्वल टू याच्यातून 2 घ्या फक्त, इंटू याच्यातून 1 2 घ्या फक्त, याच्यातून 5 घ्या. 8,000 इज इक्वल टू गुणाकार करा, बेदुनी 4, 4 पंचे 20. किती आला बेटा, 4 पंचे 20. तर सरळ सरळ बेटा तुमचा आन्सर किती आला बेटा, 20 आला. किती आला बेटा, 20. याप्रमाणे आपण काय करतो बेटा, क्यूब रूट काढतो बेटा, हे लक्षात ठेवा. हे समजलं असेल, लिहून घ्या बेटा. आता पहा, यापैकी मी जे एक्झाम्पल आहे तसे एक्झाम्पल थोडा मी याला इरेज करतो बेटा, ठीक आहे. आता यामध्ये पहा, हे जे लहान लहान आहे बेटा, ठीक आहे. यापैकी मी हे तुम्हाला होमवर्क देतो. कोणता, हे HW, हे पण HW, हे पण HW, ठीक आहे. मी हे एक्झाम्पल घेतो बेटा, ठीक आहे, लक्षात ठेवा. आता यामध्ये आपण हे एक्झाम्पल घेतल्यानंतर किती नंबरचा एक्झाम्पल बेटा, ते 5 नंबरचा एक्झाम्पल आहे, ठीक आहे. किती आहे, मी याला एक ते बॉक्स तयार करून टाकतो बेटा, ठीक आहे. याप्रमाणे तयार करून टाकतो. इथपर्यंत समजला तुम्हाला बेटा. काय प्रॉब्लेम असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा. जितके पण 8 वर्गाची मुली आणि मुलं आहे बेटा, मी नाव घेणार नाही स्पेसिफिक, यामध्ये भरपूर मुली आहे बेटा आणि मुलं पण आहे बेटा चांगल्या पद्धतीने. तर तुम्हाला समजलं नसेल तर बेटा मला सांगा, यामध्ये कॉमेंट्स करून सांगा मला, ठीक आहे. ठीक आहे, तर आपण काय घेणार बेटा, तर लक्षात ठेवा, -2744 घेणार बेटा, लक्षात ठेवा. आता याला 2 ने जर डिवाइड केलं, इकडे पहा, 2744 2 ने भाग द्या बेटा, एक एक स्थानी 4 आहे, बे का बे, 2 1 जा 2, 2 मधून 2 गेले 0, 7 खाली घ्या, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, बे 3 6, एक उरला बेटा, 4 खाली घेते, बे 7 14, ठीक आहे बेटा. 4 खाली घेतले बेटा, 2 2 जा 4, किती आला बेटा, 0 आला. याला जर भाग दिला आपण, किती आला बेटा, 1372. परत याला 2 ने भाग द्या बेटा. आता इथपर्यंत समजा थोडी मेहनत आहे बेटा, लक्षात ठेवा. आता पहा बेटा, मायनस देत चाला तुम्ही, ठीक आहे, नो प्रॉब्लेम बेटा. 1372 ला 2 ने डिवाइड करणार, का 2 आला बेटा. आता 2चा टेबल 12 पर्यंत, बे सक 12 म्हणजे 12 6 जा 2, 2 6 जा 12, 13 मधून 12 गेले, एक उरले बेटा, 7 खाली घ्या बेटा, 2 4 जा 2 8 जा 16 होते बेटा, 2 8 जा 16, सॉरी 2 8 जा 16, 17 मधून 16 गेले बेटा, एक उरले बेटा, 2 खाली घ्या, 2 6 जा 12, ठीक आहे, बे सका 12 म्हणजे 600 किती आला बेटा, 86, 686 मायनस द्या बेटा. परत 2 ने डिवाइड करा याला, मी ते बाजूला करतो, पहा बेटा. 686 ला 2 3 जा 6, थोड़ा फास्ट करतो बेटा, 8 खाली घ्या, बे चौक 8 खाली घ्या बेटा, 2 3 जा 6 म्हणजे 343 मायनस 343. आता 343 जी असते बेटा, हे लक्षात ठेवा. 343 जी आहे बेटा, हे 7चं मला वाटते काहीतरी 7 ने याला डिवाइड होते. कितीने डिवाइड होते बेटा, 7 ने डिवाइड होते. पहा इकडे 343 ला 7 ने डिवाइड होते, लक्षात ठेवा. 7चा टेबल 34 पर्यंत बनवता बेटा, 34 पर्यंत, 7 चूक 28, 7 4 जा 28, 34 मधून बेटा हे 6 उरले, 7 9 जा 63,
सात नाम 63, 49 आला बेटा मायनस 49, याला 7 ने गेला बेटा, याला 7 ने होते, 7 7 49, 7 आले बेटा, और 7 1 7. तर सिम्पली यामध्ये बेटा जे आपले हे आलेले आहे लक्षात ठेवा, याची पेअर आता आपण पाळणार आहे बेटा, लक्षात ठेवा. -2744 इज इक्वल टू, याची पेअर पहा बेटा, हे 3 आली, हे 3 आले, बरोबर आहे. तर किती आले बेटा 2 × 2 × 2 × 7 7 × 7, हे पहा, ठीक आहे. याप्रमाणे आलेले बेटा, लक्षात ठेवा. 2 किती वेळा आला बेटा, 2 3 वेळा आला बेटा, यात 2 घ्या फक्त, हे 7 वेळा, 7 दूनी 14, ठीक आहे. किती आला बेटा 14 आला, तर बेटा -14 आला बेटा. -2744चा जे क्यूब रूट आहे बेटा, क्यूब रूट आहे -14 आला. समजलं असेल, हे पण तुम्ही मला होमवर्क करून दाखवा बेटा, ठीक आहे. इथपर्यंत आता बाकीचे जे व्हिडिओ आपलं म्हणजे बाकीचं जे आहे बेटा 8व्या वर्गाचा, हे जे क्वेश्चन आहे आपण उद्या घेऊ बेटा, ठीक आहे. हे उद्या घेऊ, यामधले काय पण अजून काय क्वेश्चन घेऊ. मला वाटतं इथपर्यंत समजलं असेल तर प्लीज मला तुम्ही बेटा मला तुम्ही काय करा बेटा, व्हॉट्सअपमध्ये मेसेज करा, मला समजलं सर हे टॉपिक नाही समजलं म्हणून बेटा. तुम्ही काय होमवर्क मला काय पाठवलेलं नाही, काय होमवर्क पाठवलेलं नाही, तुमच्या वडिलांना सांगा, लक्ष द्या बेटा, ठीक आहे. समजते ना, ठीक आहे. नाही समजलं तरी चालेल, आपण ट्युशनमध्ये घेणारच बेटा, पण काही ना काही 50% तर समजलं असेल बेटा, ठीक आहे. उद्या पाहू बेटा, परत 3 वाजता तुमची व्हिडिओ येऊन जाईल बेटा, लक्षात ठेवा, ठीक आहे.